ते महाकुंभात आज महापंगत होणार आहे आणि या महापंक्तीचं जे आहे ते भोजन आहे पुरणपोळीचा। खर तर आज जे आहे ते पुरणपोळी जेवढे भाविक भक्त किंवा जेवढे वारकरी या ठिकाणी लाखो येणार आहेत त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी हे दूध आहे जे आहे ते मोठमोठ्या पातेल्यामध्ये हे दूध गरम करण्यात येत आहे। पूर्णतः पुरणाच्या पोळीचा हा सगळा जो आहे तो अट्टहास सर्वांसाठी जे करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे आहे ते का आपण पाहू शकता कुरड्या पापड्या देखील करण्यात आलेल्या आहेत। एक सणाचा उत्सव पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भजे देखील आणण्यात आलेले आहेत। मोठी महापंगत आज होणार आहे आणि यासाठीच सगळे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। या ठिकाणी पोळ्या येत आहेत, अनेक जण जे आहेत ते या ठिकाणी पोळ्या देखील आणत असल्याचं पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येनं पुरणपोळ्या आल्याचं पाहायला मिळतं। या कॅरेटमध्ये आपण पाहू शकता पूर्ण पोळ्या आपल्याला पाहायला मिळतात। पोळ्या आतापर्यंत जमा झालेल्या आहेत। या ठिकाणी 5 ते 6 लाख जे आहेत वारकरी त्याचबरोबर कुंभ पाहायला येणारे सगळी मंडळी येणार असल्याचं बोललं जाते आणि त्यामध्ये मोठ्या पद्धतीनं जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण पाहू शकता गावागावांमधून जे आहे ते हा सगळं जे आहे ते खाण्यासाठीचं साहित्य आणि विशेषतः पुरणपोळीचं जे साहित्य आल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये ही सगळी लगबग जी आहे ते आपल्याला पाहू शकता। या ठिकाणी पुन्हा एकदा पहा या ठिकाणी जे आहे ते हे कॅरी बॅग थैल्या भरून जे आहे ते या ठिकाणी कुरडी पापडी आल्याचं पाहायला मिळतंय। लातूर मधला हा सगळा उत्सव आणि सोहळा आहे। आज लातूर मध्ये महापंगत होणार आहे आणि त्या अगोदर गावागावांमधून जे आहे ते पोळ्या या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। लाखो पोळ्या आतापर्यंत पोहोचल्या आहेत आणि लाखो लोकांना कशा पद्धतीने हे होणार आहे माझ्यासोबत आहे कशा पद्धतीने हा सगळा सोहळा आहे। किती पोळ्या आल्या? कमीत कमी आतापर्यंत 2 ते 3 लाख पोळे आलेले आहेत। आतून 10 लाखाचं टार्गेट आहे। बरं 10 लाख पोळ्या येणार आहेत आणि नियोजन पूर्ण झालेलं आहे। सर्व लातूरकरांना विनंती आहे की सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा। अशी महापंगत असणार आहे लातूरची ना भूतो ना भविष्य अशी महापंगत राहणार आहे। पोळ्या खास काय आहे आज जेवण्यासाठी? पोळी आमटी भजे पापड तूप आहे का? तूप आहे। तर अशा पद्धतीचा हा अनोखा सोहळा भव्य दिवस सोहळा होत आहे आणि याची सांगता पुरणपोळ्यांनी होणार आहे आणि त्यावर तूप देखील मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा हा अनोखा सोहळा वारकरी अनुभवत आहेत। आजची महापंगत होणार आहे। या महापंगत कशी होणार आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। मात्र गावागावातून आज लाखो पोळ्या या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जे आहे ती महापंगत आज होते आणि महापंक्तीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथं पुरणपोळ्या आणि मोठ्या प्रमाणात दुधाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे ते दूध या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी हे सगळं पंक्तीला जे आहे ते वाढण्यात येणार आहे। पुरणपोळीचा खास बेत या ठिकाणी आखण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। वारकरी माझ्यासोबत आहे। किती व्यवस्था करण्यात आलेली आहे? किती जणांना दूध पोळ्या मिळणार आहे? आता दूध पोळ्या इथं त्याचं गणित एकदम सांगता येणार नाही। 10 लाख बी येतील 15 लाख बी लोक येतील अशी परिस्थिती आहे सध्या की येणारा ओघ मोठा आहे आणि ग्रामीण भागामधून असणारी पोळी इतकी उडवली इथं उतरून घेतले वेळेचे नाकी न उडवले अशी परिस्थिती आहे। इथं पहा इथं आता ही स्वयंपाकघर आहे। इथं दूध चालू आहे बघा गरम करायला। कुरडी पापुली भजे आणि पोळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती लातूर तालुक्याची आहे। 10 दिवस 10 तालुके एवढा इथला असणारा संतांचा महाकुंभ झालेला आहे आणि त्या ठिकाणी आगळा वेगळा आहे। शब्द स्वरूपामध्ये त्याला वर्णन करणं आपल्या त्या ठिकाणी वाचा कमी पडते। एवढा मोठा हा असणारा लातूरचा कुंभमेळा झालाय।